गोपीचंद पडळकर भाजपचा सर्वाधिक आक्रमक चेहरा. समोर शरद पवार असो किंवा राहुल गांधी, खालच्या पातळीवर टीका करण्यात गोपीचंद पडळकरांनी कधीही मागेपुढे पाहिलं नाही. लॉकडाऊनच्या काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं खळबळजनक विधान करून गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच व्हायरल झाले. त्यानंतर पडळकरांनी पवारावरील आपली तोफ अशीच पुढे नेली. मात्र आता याच पडळकरांनी आपला मोर्चा शरद पवारांचे एकदम जवळचे आणि राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते असलेल्या जयंत पाटलाकडे वळवलाय. मात्र काही दिवसातील गोपीचंद पडळकर यांची भाषणे बघितली तर अत्यंत खालच्या भाषेत त्यांनी जयंत पाटलावर टीका केली. तसं बघितलं तर जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात राजकीय तुलना होऊच शकत नाही. मात्र तरीसुद्धा पडळकर जयंतरावांना अंगावर का घेतायत? जयंत पाटील यांच्यावर टार्गेट करून आणि कडक शब्दात टीका करून गोपीचंद पडळकर यांना काय फायदा होणार आहे? सविस्तर पाहूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी तानाजी आणि तुम्ही पाहत आहे तुमचं आवडतं चॅनल. गेल्या काही दिवसापासून गोपीचंद पडळकर यांनी मानगंगा कारखान्यावरून जयंत पाटलावर आरोप केले होते. जिल्ह्यात कर्ज थकीत ठेवून कारखाना विक्रीला काढायचा आणि परत स्वतःच घ्यायचं काम जयंत पाटील करत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तर त्यांचा इस्लामपूर पॅटर्न 10 वर्षांनंतर आता पुन्हा सुरू झाला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. 10 वर्षापूर्वी जयंत पाटलांनी सूर्योदय कारखाना अशाच पद्धतीने घेतला, महाकाली बंद पाडला आणि आता आटपाडी कारखाना विकत घेण्याचे षडयंत्र रचल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे. पडळकर एवढ्यावरच थांबले नाहीत. जयंत पाटील हा नीच आणि कपटी माणूस आहे. जयंत पाटील टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, पण मी टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय. मी विधान परिषदेचा आमदार झालो त्यावेळी मला विरोध करण्यात आला. निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला होता. तुम्ही खोटी माहिती दिली आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला होता. हे नियोजन जयंत पाटील यांचंच होतं असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मागच्या काही दिवसापासून गोपीचंद पडळकर हे जयंत पाटील यांच्यावर जास्तच टीका करत आहेत. त्यामागचं कारणसुद्धा जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर गोपीचंद पडळकर हे जयंत पाटलावर टार्गेट करण्याचं पहिलं कारण म्हणजे जयंत पाटील हे शरद पवारांचे विश्वासू शिलेदार आहेत. गोपीचंद पडळकर यांचा राजकीय शत्रू क्रमांक 1 शरद पवार आहेत. त्यांनी शरद पवार यांच्यावर अनेकदा पातळी सोडून टीकासुद्धा केली आहे. त्यानंतर शरद पवार यांच्यानंतर दुसरा नेता म्हणजे जयंत पाटील आहेत. जयंत पाटील हे पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. अजितदादांच्या बंडात अनेक नेतेमंडळींनी साथ सोडली, पण जयंत पाटील मात्र साहेबांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षवाढीसाठी काम केलं, संघटना मजबूतीवर भर दिला. त्यामुळेच गोपीचंद पडळकर जयंत पाटील यांच्यावर टीका करत असावेत. यापूर्वी पडळकर यांनी अजितदादावर सुद्धा अशाच प्रकारे निशाणा साधला होता, पण दादा महायुतीमध्ये येताच पडळकरांनी आक्रमक शैलीत टीका करायची हिंमत त्यानंतर दाखवली नाही. त्यामुळे जयंत पाटील जर शरद पवारांना सोडून अजित पवारांसारखं महायुतीमध्ये आले तर पडळकर यांचा आक्रमक शैलीत जयंतरावांना अंगावर घेतील का, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना टार्गेट करण्याचं दुसरं कारण म्हणजे जयंत पाटील यांचं सांगली जिल्ह्यातील दबदबा. जयंत पाटील हे सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू असून त्यांच्यावर जर टीका केली तर TRP मिळेल आणि त्यांच्या विरोधकांना जवळ करता येईल असेही काही पडळकरांना वाटत असावं. सध्या सांगलीमध्ये टीका करण्यासाठी पडळकरांना कोणताच नेता उरला नाहीये. जयंत पाटील, रोहित पाटील यांनी विश्वजित कदम असे 3 आमदार आहेत. त्यातील रोहित पाटील स्वर्गीय RR पाटील यांचा मुलगा असल्यामुळे आणि वयाने कमी असल्यामुळे त्यांच्यावर टीका करताना अनेक मर्यादा पडतात. दुसरीकडे गोपीचंद पडळकर हे सहजासहजी काँग्रेसच्या कुठल्याच नेत्यावर तुटून पडत नाहीत आणि त्यांनी टीका केली तर त्यांना काँग्रेसवाले गांभीर्याने घेताना दिसत नाहीत.
विश्वजित कदम हे राजकीयदृष्ट्या स्ट्रॉंग असल्याने आणि त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध असल्यामुळे पळळकर त्यांच्या वाटेला जाताना दिसत नाहीयेत. पण जयंतरावांचं जिल्ह्यात असलेला प्राबल्य आणि दबदबा हे पळळकरांना खटकत असावं. त्यामुळे सध्या गोपीचंद पळळकर यांच्याकडून जयंत पाटलांना टार्गेट केलं जात असावं, असं देखील बोललं जातंय. गोपीचंद पळळकर जयंत पाटलांना टार्गेट करण्याचं तिसरं कारण म्हणजे स्वतःच महायुतीचा मोठा नेता म्हणून उदयास येण्याचं प्लॅन. जयंत पाटील हे सांगली आणि राज्याच्या राजकारणातील मोठं नाव. त्यामुळे मोठ्या नेत्यावर टीका केली की आपोआप चर्चा होते आणि बातमी होते. त्यामुळे जयंत पाटलावर टीका करून मीच सांगलीचा मोठा नेता आहे असं पळळकर यांना दाखवायचं असेल. सांगलीच्या राजकारणात जयंत पाटील सोडले तर सर्व आमदार युवा आहेत. त्यामुळे भविष्याच्या राजकारणात मोठा स्कोप आहे. येताच गोपीचंद पळळकर हे धनगर समाजातून येतात. जत, कवठेमंकाळ, तासगाव, आटपाडी या भागात समाजाचे मोठे वर्चस्व. त्यात समाजाच्या जोरावर पळळकरांनी जतची आमदारकी पटकावली आणि भाजपला मराठा आणि धनगर समाजाचा विषय संपवायचा नसून तर हा विषय भाजपला वाढवायचा आहे. त्यामुळेच येत्या काळात गोपीचंद पळळकर हे भाजपसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे गोपीचंद पळळकर हे समोर शरद पवार असो किंवा रोहित पवार किंवा जयंत पाटील या मराठा नेत्यावर टीका करून हे आपले राजकीय पोळू बाजून घेत आहेत का असं आता वाटू लागलं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय? गोपीचंद पळळकर यांनी जयंत पाटलांना टार्गेटवर का ठेवलं असेल? तुम्ही कमेंट करून सांगा. आणि असेच गोपीचंद पळळकर यांच्याबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून गोपीचंद पळळकर यांच्या कट्टर कार्यकर्त्याला शेअर करा.